नमस्कार, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात आरोग्यदूत न्यूज. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे. तर एक कडक वास्तव्य दाखवणार आहे. आज फक्त पहूरमध्ये नाही, फक्त जामनेरमध्ये नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रोज हे गुन्हे दाखल होत आहेत. आणि दुर्दैवी काय आहे, हे गुन्हे फक्त आकड्यामध्ये वाढत नाहीयेत, तर सामान्य माणसाच्या आयुष्याचं उद्ध्वस्त करत आहेत. ही घटना फक्त एक उदाहरण आहे. लग्नाच्या नावाखाली, विश्वासाच्या नावाखाली एक कुटुंबाला 2.5 लाखाचा गंडा घालण्यात आला. 4 दिवसात नवरी फरार झाली. घरच्यांना गुंगीचं औषध देऊन पळून गेली आणि मागे काय ठेवलं? फसवणूक, विश्वासघात आणि एक कुटुंब पूर्णपणे हादरलेलं. पण इथं प्रश्न एकच आहे, ही घटना फक्त इथेच का घडते? नाही, जर तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड पाहिला तर रोज असेच गुन्हे समोर येत आहेत. कुठे लग्नाच्या नावाखाली फसवणूक, कुठे नोकरीच्या नावाखाली लूट, कुठे प्रेमाच्या नावाखाली धोका. सर्वात मोठं नुकसान कशाचं होतं? पैशाचं नाही, विश्वासाचं होतं, नात्याचं होतं आणि माणसाच्या मनाचं होतं. एक आई वडील आपल्या मुलाच्या लग्नासाठी स्वप्न बघतात आणि काही भामटे त्या स्वप्नावर टाका टाकतात. हे फक्त गुन्हा नाही, हे माणुसकीची हत्या आहे. कडक सत्य आहे का? आजकाल काही लोकांनी लग्न धंदा बनवला आहे, भावना पैसे कमवायचं साधन बनवलं आहे. आणि आपण काय करतो? एजंटवर विश्वास ठेवतो, पैसे देतो आणि नंतर रडत पोलीस स्टेशनला जातो. आता वेळ आली आहे बदलाची. मित्रांनो, फक्त एक पोलिसावर अवलंबून राहून चालणार नाही. आपण स्वतः जागरूक व्हायला हवं. काय कराल तर तुम्ही वाचाल? तुम्हाला समजावून सांगत आहे, लग्न ठरवताना पूर्ण चौकशी करा. मुलीच्या घरी स्वतः जा, शेजारी पाजारी माहिती घ्या, आधार कागदपत्र तपासा आणि सर्वात महत्वाचं, कुणालाही पैसे देण्याआधी 100 वेळा विचार करा. भावनिक पण कडक संदेश आहे. मित्रांनो, तुमचं कष्टाचे पैसे तुमच्या आयुष्याचं कमाई आहे. कुणालाही येऊन भावनेशी खेळून तुम्हाला लुटून जावं हे आता थांबवलं पाहिजे. समाजाला इशारा आहे, आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या ही घटना तुमच्या घरातही घडू शकते. म्हणूनच सावध राहा, जागरूक राहा आणि इतरांना जाग करा. शेवटी एवढंच सांगेन, ही बातमी फक्त पाहण्यासाठी नाही, समजण्यासाठी आहे आणि बदल घडवण्यासाठी आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.